राहता येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या या कार्यालयापर्यंत महामार्गापासून सुमारे 200 ते 500 मीटर अंतरावर चिखलामधून मार्ग काढत जावा लागत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. महावितरण कार्यालयात दररोज वीज बिल भरणे, नवीन वीज जोडणी, वीज पुरवठ्याबाबत तक्रारी, मीटर संबंधी कामं तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी शेकडो नागरिक येत असतात. मात्र कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्यामुळे चिखलानं भरल्यानं पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा नागरिकांचे पाय घसरत असून किरकोळ अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर पाणी साचत असल्यानं चिखलाचं प्रमाण अधिक वाढलंय. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसह महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की वाहन चालकांनाही सावधगिरीनं वाहन चालवावं लागत असून दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे. तहसील कार्यालयाच्या बाजूनं महावितरण कार्यालयात जाण्यासाठी पर्यायी रस्ता असला तरी त्या ठिकाणी 3311 केव्ही वीज वितरण उपकेंद्र असल्यानं हा मार्ग सुरक्षित नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या परिसरात उच्चदाब विद्युत यंत्रणा असल्यामुळे अनोळखी व्यक्तींनी या मार्गाचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं. तरीही मुख्य रस्त्यावरील चिखलामुळे अनेक नागरिक धोका पत्करून या पर्यायी मार्गाचा वापर करीत असतात. भविष्यात येथे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिक उपस्थित करतायत. महावितरण उपविभागीय कार्यालय हे तालुक्यातील महत्त्वाचं कार्यालय असून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची येथे वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मुख्य रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून खडीकरण अथवा डांबरीकरण करण्यात यावं. तसेच पावसाचं पाणी साचणार नाही यासाठीही योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून संबंधित प्रशासनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ, राहता.